नमस्कार मित्रांनो, 2024साठी ई पीक पाहणी आता करणे सुरू झाली आहे. कोणतेही शासनाचे अनुदान असो किंवा विमा असो, तो आपला मिळवायचा असेल तर आपल्याला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. तर ती ई पीक पाहणी कशी करायची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. सर्वप्रथम अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळून जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ई पीक पाहणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोरवरती जाऊन ई पीक पाहणी असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ई पाहणीचा हा ॲप येईल. तो अगोदर अपडेट करून घ्यावा, अपडेट नसेल तर. ॲप अपडेट झाल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर असा आपल्यासमोर इंटरफेस येईल. यामध्ये आपण इकडे सरकवायचे आहे, सरकून घ्यायचे आहे. असा इंटरफेस येईल आपल्याला आता. तर यामध्ये आपण इथे पहा, शेतकरी सरासरी कालावधी इथे दिलेला आहे. खरीप 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर संपूर्ण वर्षभरासाठी असे हंगाम निवडून तुम्ही इथे तारीख दिलेली आहे. तर यामध्ये वरी पाहू शकता की आपण आपला इथे महसुलाचा जो विभाग असेल तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर या बाणावरती आपला टॅप करायचे आहे. त्यानंतर इथे आपण पाहू शकता असे बघा, लॉग इन पद्धत, शेतकरी म्हणून लॉग इन किंवा इतर म्हणून लॉग इन. तर आपण आता शेतकरी म्हणून लॉग इन करत आहोत. तर अशा प्रकारे आता आपल्यासमोर एक इंटरफेस येईल. यामध्ये आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला खातेदाराचे नाव निवडून घ्यायचे आहे. खातेदाराचे नाव निवडून झाल्यानंतर 4 अंकी सांकेताक असतो, तो सांकेताक टाकून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण खातेदाराचे नाव निवडून घेऊया. यानंतर आपण जर सांकेताक विसरला असाल तर सांकेताक विसरला या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा सांकेताक दिसतो. सांकेताक भरल्यानंतर या बटनावरती टॅप करून घ्यायचे आहे. टॅप केल्यानंतर आपल्यासमोर असा हा इंटरफेस दिसेल. यामध्ये कायम पड, चालू पड नोंदवा, पीक पाहणी नोंदवा, बांधावरी झाडी नोंदवा, अपलोड, गावचे खातेदारांची पीक पाहणी, पीक माहिती मिळवा, असे हे ऑप्शन आपल्याला इथे दिसतील. तर यामध्ये आपण आता पीक पाहणी करणार आहोत. तर यामध्ये दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आपला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. यानंतर इथे आपला खाते क्रमांक, भूसंपादन गट क्रमांक व तसेच जमिनीचे क्षेत्र इथे टाकून घ्यायचे आहे व हंगाम कोणता आहे ते तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे खरीप हंगाम सिलेक्ट करून घ्यायचे आहे. यानंतर इथं बघा पुढले ऑप्शन आहे निर्बळ पिकाचा प्रकार, पिकाचा वर्ग, निर्बळ पीक, एक पीक, मिश्र पीक, बहुपीक, पॉली हाऊस पीक, शेडनेट हाऊस पीक. तुमचे जे कोणते पीक असेल त्या प्रकारे तुम्ही इथे सिलेक्ट करायचे आहे. तर मी इथे निर्बळ पीक म्हणजे एक पीक निवडणार आहे. त्यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार, यामध्ये फळबाग किंवा पीक जो असेल तो इथे निवडून घ्यायचा आहे. यानंतर पुढे आहे बघा पिकाचा प्रकार, ज्वारी, बाजरी, धान, भुईमूग, मका, मूग, सोयाबीन. तर मी इथे सोयाबीन निवडत आहे. त्यानंतर इथे क्षेत्र बघा, क्षेत्र भरून घ्यायचे आहे. यानंतरचे ऑप्शन आहे जलसिंचनाचा साधने. तर यामध्ये बघा अजलसिंचन, कोरडवाहू, खाजगी कालवा, सरकारी कालवा, विहीर, तलाव, बंधारा, जलाशयाचा उपसा सिंचन प्रकार, असे तुमच्याकडं नदी, नाला, शेततळी, सामूहिक शेततळी, जो कुठला प्रकार असाल तो यावरती आपला टिक करून घ्यायचे आहे. यानंतर सिंचनीचा प्रकार निवडायचा आहे. तर तुम्ही पाणी कशा प्रकारे देता, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकार सिंचन. तर मी इथे ठिबक सिंचनने देत आहे असं निवडलं आहे. त्यानंतर इथे बघा
लागवडीचा दिनांक आपल्याला निवडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला लागवडीचा दिनांक सेट करायचा आहे। त्यानंतर आपला पुढे जा एक असे ऑप्शन येते। आता इथे आपल्याला पुढल्या इंटरफेसमध्ये असा एक इंटरफेस दिसेल, पिकाचे छायाचित्र क्रमांक 1 व छायाचित्र क्रमांक 2 असे आपल्याला आता इथे घ्यायचे आहेत अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आता आपण एक छायाचित्र घेणार आहोत। त्याच पद्धतीने आता आपण दुसरे छायाचित्र घेणार आहोत। तर अशा प्रकारे आता आपण हे दुसरे छायाचित्र घेतले आहे। अशा प्रकारे आपले आता दोन्ही छायाचित्र घेतले आहेत। आता ह्या टिक मारावरती एस करून घ्यायचे आहे। तर यामध्ये आपण पाहू शकता की इथे आपली सर्वच माहिती दिसत आहे। 2 छायाचित्र दिसत आहेत व खाली वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्यास मी घोषित करतो यावरती टिक मार्क करून घ्यायचे आहे। आता इथे पुढे जा यावरती क्लिक करून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला एक सूचना येईल, पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे। तर आपण टिक वरती क्लिक करून घ्यायचे आहे। तर इथे आपण साठवलेली माहिती पाहू शकता। हे पहा, अशा प्रकारे आपण पिकाची भरलेली माहिती इथे आपण पाहू शकता। अशा प्रकारे आपण ही पीक पाहणी या ॲपच्याद्वारे करायची आहे आणि ती माहिती नष्ट करायची असल्यास 48 तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता। अशा प्रकारे ही माहिती आहे।